दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन, कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे. जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल. पण झालेली घटना हे चुकीची आहे. एवढंच मी त्या ठिकाणी भाजपला सत्तेचा माज आलेला आहे, त्यामुळे ह्या सत्तेच्या माजापोटी ते त्या पद्धतीचं बोलतात. म्हणजे त्यांचं एवढ्या वर्ष मुद्दाहून तुम्हाला सांगितलं की काय प्रलोभन दिलं, कारण की प्रलोभन देऊन ज्या पद्धतीनं भाजप दुसऱ्या पक्षांना फुटते आहे, तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला, मला नेमके माहिती कळेलच, यावर मी प्रतिक्रिया देऊ. मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माज आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून या पद्धतीचं खरेदी हा बीजेपीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आमदार विकत घेणं हा अमित शहा पासून चाललेला जो ट्रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला, मला कळाल्यानंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ. आणि मला असं वाटतं की याच्यावर आता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं मला